चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. BDS अकॅडमी आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकत आहोत मराठी ग्रामर आणि मराठी ग्रामरमध्ये आपण शिकत आहोत शब्दविचार. ठीक आहे? काय? शब्दविचार म्हणजेच आपल्याला शब्द, शब्दसिद्धी आणि शब्दांच्या जाती हे सगळं काही या शब्दविचारमध्ये आपल्याला इथे पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे. तर आपला कालचा फर्स्ट लेक्चर होता आणि हा आपला दुसरा पार्ट आहे. अगदी बेसिक लेव्हल पासून आपण घेऊन चाललेलो आहोत. सगळ्यात पहिले शब्दांच्या जातीपासून आपण स्टार्ट केलाय. शब्दविचार आपल्याला पूर्णपणे समजायचा आहे. ठीक आहे? तर आपला काल काय काय झालं होतं आपण एक वेळेस ते बघून घेऊया. ओके. शब्दविचारमध्ये शब्दांच्या जाती शब्दविचारचे 3 प्रकार सांगितले होते. शब्दांच्या जाती, शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे? तर मी शब्द काय आहे हे तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला, तर त्याला काय म्हणतात? शब्द म्हणतात. असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यात मग 3 एक्झाम्पल घेतले होते. दगड, ड-द-ग आणि ग-ड-द. तर याच्यात कोणता शब्द आहे आणि कोणता शब्द नाही, हे मी ओळखणं तुम्हाला काल सांगितलं होतं. मग काही शब्दांच्या अटी सांगितल्या होत्या. शब्दांच्या अटी कोणकोणत्या होत्या? जो लिहितो तो अक्षर असतो आणि जो आपण बोलतो तो ध्वनी असतो. तर शब्दांच्या अटीमध्ये पहिली अट होती की तो ध्वनी आणि ध्वनीचा समूह असला पाहिजे. शब्द हा ध्वनी आणि ध्वनीचा समूह असला पाहिजे. दुसरी जी अट होती त्याला रूढीने या परंपरेने या संकेतार्थाने अर्थ असला पाहिजे. ठीक आहे? आणि तिसरी जी अट होती ते वाक्यात स्वतंत्र शब्द जे आहे वाक्यात स्वतंत्र वापर करता आला पाहिजे. मी काही उदाहरण दिले होते जसं सू, झाड आणि ईक. सू जे हे उपसर्ग होतं, झाड हे शब्द होतं आणि ईक हे प्रत्यय होतं. ठीक आहे? सू उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगदी सुरुवातीला लागलेला शब्द त्याला आपण उपसर्ग म्हणतो आणि शब्दाच्या शेवटी लागलेला शब्द या प्रत्यय त्याला आपण प्रत्यय असे म्हणत असतो. ठीक आहे? आपण उपसर्ग आणि प्रत्यय याची डेफिनेशन बघितली होती. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पूर्वी, अगोदर, अलीकडे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात. त्या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण घेतलं होतं सुगंध आणि सुगम. त्यानंतर आपण बघितलं होतं की प्रत्यय कशाला म्हणतात. शब्दाच्या पुढे, नंतर या पलीकडे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात. त्यांना आपण प्रत्यय असे म्हणतो. तर उदाहरणार्थ शारीरिक, इक, झाडाला, झाडाने हे काय विद्यार्थी जे नंतर जे पलीकडे जोडलेले काय आहे शब्द आहे तर यांना आपण प्रत्यय म्हणत होतो. प्रत्यय कोणता येत होता? शारीरिक म्हणजे याच्यात इक प्रत्यय येत होता. झाडाला ला आ प्रत्यय येत होता. झाडाने ए प्रत्यय होता. तर यांना काय म्हणत होते? प्रत्यय. ठीक आहे? त्यानंतर उदाहरणार्थ आपण बघितलंच होतं आणि मग सगळ्यात शेवटी बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो आपण शब्दाला विविध नावं असतात. असं सांगितलं होतं की शब्दाला किती प्रकारचे नावं असतात. तर शब्दाला आपण बघितलं होतं की एक शब्द, प्रकृती, पद, विकृती आणि रूप या 5 नावांनी शब्दाला शब्द म्हणून ओळखला जाते. तर मी काही एक्झाम्पल घेतले होते. उदाहरण घेतले होते कुत्रा. कुत्रा काय होता? मूळ रूप. कुत्र्या हे सामान्य रूप. कुत्री हे स्त्रीलिंग रूप. त्याच प्रकारे कुत्री हे अनेकवचनी रूप आणि कुत्र्याने हे विभक्तीचे रूप होते. ठीक आहे? तर मी तुम्हाला प्रकृती काय असते ते सांगितलं होतं. प्रकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात. आणि पद काय असते? जेव्हा एखादा शब्द जेव्हा वाक्यात जातो तेव्हा त्याला काय म्हणतात? पद असे म्हणतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर विकृती. विकृती काय असते? विविध प्रत्यय लागून जे शब्दाचे जे रूप बनतं त्याला काय म्हणतात? विकृती बनतात. ठीक आहे? जे आपण शब्दाच्या शेवटी जे प्रत्यय लागले जातात त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? विकृती असे म्हणतात. आपण इथेपर्यंत शिकलो होतो विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर मी एक एक्झाम्पल घेतलं होतं, उदाहरण घेतलं होतं जसे रामाने कुत्र्याला काठी मारली. तर रामाने कुत्र्याला काठी मारली हे चारही शब्द काय आहे विद्यार्थी मित्रांनो? इथे पद आहे आणि रामाने ने हा शब्द जोडलेला आहे म्हणजे हा विकृती. कुत्र्याला ला हा शब्द जोडला म्हणजे विकृती. काठी हा मूळ रूप आहे. याला कोणताच प्रत्यय कोणता शब्द जोडलेला नाही म्हणून याला आपण हा मूळ शब्द आहे. म्हणून याला आपण प्रकृती म्हणतो. ली हा शब्द जोडलेला आहे म्हणून याला आपण विकृती म्हणतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे ज्याला प्रत्यय लागले असतात त्याला आपण काय म्हणत असतो? विकृती म्हणत असतो. ठीक आहे? तर इथेपर्यंत काल आपण आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि आज आपण शब्द कसं लिहितात ते आज आपण इथे शिकणार आहोत. जसं मी काल तुम्हाला थोडक्यात सांगितलंच होतं. चला तर मग डायरेक्ट आपण आपल्या समोरच्या कार्यापासून चालू करूया. तर मी तुम्हाला सांगितले होते की शब्द कसे लिहायचे म्हणजे शुद्ध लेखन. शुद्ध लेखनाच्या वेळेस आपल्याला पुष्कळ सारे एरर्स येत असतात. ठीक आहे?
तर ते शुद्ध लेखनाच्या वेळेस जे शुद्ध लेखनमध्ये आपण जे मिस्टेक करतो, जे चुकी करतो ते होऊ नये, तर त्या चुकी कुठे कुठे होत असतात ते आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर लिहिण्याचे काही नियम आहेत, ते नियम तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. एकाक्षरी शब्द. आता एकाक्षरी शब्द असते विद्यार्थी मित्रांनो, एकाक्षरी शब्द. एकाक्षरी शब्द काय असते? मराठीत नेहमी काय एकाक्षरी शब्द दीर्घ लिहिले जातात. एकाक्षरी शब्द मराठीत नेहमी दीर्घ लिहिले जातात. ओके. तर मराठीत नेहमी काय लिहिले जातात? दीर्घ लिहिले जातात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर कशा प्रकारे कोणकोणते शब्द आहेत? जसं मी, जी, ही, ती, पी, घी. ओके. त्याच प्रकारे जू, पू, तू, भू आणि धू. ठीक आहे. असे पुष्कळ सारे एकाक्षरी शब्द असतात. एकाक्षरी शब्द नेहमी काय विद्यार्थी मित्रांनो दीर्घ लिहिले जातात. दीर्घ म्हणजे हे मोठी विलांटी म्हणजे दुसरी विलांटी. ठीक आहे. आपण जसे ती जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे ती काय झाली? हे दीर्घ झाला. ठीक आहे. यालाच आपण मोठी विलांटी म्हणतो. ठीक आहे. त्या प्रकारे हा उ काय झाला विद्यार्थी मित्रांनो? उ म्हणजेच उकार. आणि ती म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो? इकार. ठीक आहे. उकार. तर मोठा उ याला पण आपण दीर्घ म्हणतो. काय म्हणतो? दीर्घ. ठीक आहे. म्हणजेच मोठा उकार. मोठा उकार. ठीक आहे. आणि जो लहान असतो ते तर तुम्हाला माहितच आहे. याला आपण ऱ्हस्व म्हणतो. म्हणजेच लहान विलांटी, लहान उकार. ठीक आहे. जर असा ती असेल तर याला लहान विलांटी. हे सगळं लक्षात ठेवा. ठीक आहे. याला ऱ्हस्व म्हणतात. ठीक आहे. ओके. तर ऱ्हस्व आणि दीर्घ काय असते तुम्हाला कळलं. ठीक आहे. कोणता बी शब्द शब्द नाही, कोणता पण अक्षर जर एकाक्षरी असेल तर तो नेहमी काय लिहायचा? दीर्घ लिहायचा. ठीक आहे. त्याची विलांटी कशी पाहिजे? मोठी विलांटी पाहिजे. ओके. चला. फक्त याच्यात एक अपवाद आहे. अपवाद कोणता विद्यार्थी मित्रांनो? तर नी हा स्वरांत लिहिला जातो. नी हा रस्वांत लिहिला जातो. ठीक आहे. बघा. एकाक्षरी शब्द जसे मी, जी, ही, ती, पी आणि घी, जू, पू, तू, भू आणि धू, हे जेव्हा पण आपल्याला एकाक्षरी मिळतील ना तेव्हा पण हे काय असणार? दीर्घ लिहिले जाणार. ठीक आहे. याची विलांटी मोठी असणार, उकार मोठा असणार. ठीक आहे. फक्त नी हा एक असा शब्द आहे, या एक असा अक्षर आहे विद्यार्थी मित्रांनो जो ऱ्हस्वांत लिहिला जातो, जो लहान लिहिला जातो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा बघा, एवढं लिहून घ्या अगोदर. चला. तो एक रूल झाला. आता हा दुसरा रूल बघा विद्यार्थी मित्र. ठीक आहे. जसं बादली, तलवारी, शहरी, वाटी, गाडी, काठी, चिमणी. ठीक आहे. लाडू, चेंडू, दांडू, बालू, बांबू, भाऊ आणि विंचू. तुम्ही इथे बघत असेल की मराठी अक्षराच्या शेवटी म्हणजे अंती येणारा जो अक्षर आहे विद्यार्थी मित्रांनो तो नेहमी दीर्घ लिहिला जातो. तो काय केला जातो? दीर्घ. आता बघा हे नी आहे, दीर्घ आहे म्हणजे मोठी विलांटी आहे. उ आहे, मोठा विलांटू आहे. तर मराठी अक्षराच्या शेवटी येणेवाला कोणता पण अक्षर, मराठी शब्दाच्या शेवटी येणेवाला कोणता पण शब्द, ठीक आहे, तो नेहमी काय केला जातो? दीर्घ लिहिला जातो. ठीक आहे. कोणता पण अक्षर असो तो नेहमी, म्हणजे मला म्हणायचं हे आहे की मराठीमध्ये जे पण मराठीच्या शब्दाच्या नंतर जे पण उकार आणि इकार जे पण येतात, बघा हा काय उकार आहे आणि हा काय इकार आहे.
तर ते नेहमी काय केले जातात, दीर्घ लिहिले जातात. ठीक आहे, तर याची डेफिनेशन लिहून घ्या इथे. मराठी भाषाच्या शब्दांच्या अंती, मराठी भाषाच्या शब्दांच्या अंती मराठी भाषा शब्दांच्या अंती येणारे इकार आणि उकार, येणारे इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहावे, नेहमी दीर्घ लिहावे. ठीक आहे, मराठी भाषेच्या शब्दांच्या अंती येणारे इकार आणि उकार नेहमी काय लिहावे, दीर्घ लिहावे. ठीक आहे, पण याच्यात पण एक अपवाद आहे विद्यार्थ्यांनो. काय आहे, एक अपवाद आहे. आणि तो कोणता अपवाद म्हणजे आणि. अपवाद म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आणि. आणि हा असा शब्द आहे जो मराठी भाषेच्या शब्दाच्या शेवटी जो येणारा हा जो शब्द आहे हा काय, ऱ्हस्व आहे. फक्त आणि हा अपवाद आहे. बाकी कोणता पण अक्षर येऊ द्या, शब्दाच्या शेवटी येणारा, ठीक आहे, मराठी भाषा शब्दाच्या अंती येणारा इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहावे. फक्त आणीची विलांटी बघा, हे लहान आहे, तर त्याच्यामुळे हा अपवाद आहे. पण इकार आणि उकार नेहमी काय असतात, दीर्घ लिहायला पाहिजे. ठीक आहे, मराठी भाषेत. त्याच प्रकारे पुन्हा बघा, जीभ. मी शब्द लिहून घेतो, मग व्हिडिओला ऑन करणार. चला, तिसरं बघा विद्यार्थी मित्रांनो, इकडे जीभ. आता ह्या शब्दांकडे लक्ष द्या. जीभ, वडील, पोलीस, बहीण, वीट, विहीर. ओके, चूक, भूक, नागपूर, देऊळ, सून आणि ऊस. ठीक आहे, अशा प्रकारचे जे पण मराठी भाषेत अकारांत पूर्वी, आता बघा र अ म्हणजे अकारांत आहे. ठीक आहे, हे सगळे अकारांत मराठी भाषेत अकारांत पूर्वी येणारे जे पण उकार असेल या इकार असेल नेहमी दीर्घ लिहावे. ठीक आहे, बघा, वीट अकारांतापूर्वी मोठी विलांटी, विहीर अकारांतापूर्वी हिची मोठी विलांटी, म्हणून राहिलं हे अकारांत आहे, हे प्रत्यय. ठीक आहे, त्याच प्रकारे देऊळ अकारांतापूर्वी मोठा उ, सून तर मराठी भाषेत लिहायच्या वेळेस काय, जेव्हा पण अकारांत येणार, अकारांताच्या पूर्वी जो पण अक्षर असणार तो नेहमी दीर्घ लिहावा, तो नेहमी दीर्घ लिहावा विद्यार्थी मित्र. म्हणजे जो येणारा अक्षर त्याला लागण्यावाली उकार असेल या इकार असेल तर तो नेहमी दीर्घ लिहावा. तशाच प्रकारे मराठी भाषेत शब्दांच्या अंती येणारे इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहावे. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. त्यानंतरचा पुन्हा एक रूल्स आपण बघणार आहोत. चला, चौथा पाठ बघा. जसा आता हा खुनी आहे. ठीक आहे, खुनी म्हणजे अंत अक्षर काय विद्यार्थी मित्रांनो, दीर्घ आहे. अंत अक्षर काय आहे, दीर्घ आहे. आणि दीर्घांतापूर्वी येणारे इकार आणि उकार नेहमी काय लिहावे, ऱ्हस्व लिहावे, म्हणजे लहान लिहावे. ठीक आहे, जसं बघा खुनी आहे, नी काय मोठी विलांटी आहे, त्याच्या अगोदर काय आलाय, खू. खू जो आहे विद्यार्थी मित्रांनो लहान खू आहे. ठीक आहे, मोठा खू लिहिला का नाही, म्हणून म्हटलंय की अंत अक्षर जेव्हा दीर्घ असेल, ठीक आहे, आणि दीर्घांतापूर्वी येणारे अक्षर आणि उकार नेहमी काय लिहावे, ऱ्हस्व लिहावे. हे लिहून झालं तुमचं. चला, याच्यावर काही उदाहरणं आपण बघू. जसे लक्ष द्या इकडे, जसं खुना आहे, हे खुनी झालं. ठीक आहे, खुना. बघा, आ बी आकारांत आहे. ठीक आहे, याला पण आपण दीर्घच म्हणतो, आ. तर याच्या अगोदर बघा, हे काय विद्यार्थी मित्रांनो, हा काय उकार आहे. उकार कसा आहे, लहान आहे. दीर्घांतापूर्वी येणारे इकार आणि उकार नेहमी काय, ऱ्हस्व लिहावे. तर हा काय, ऱ्हस्व म्हणजे लहान आहे. त्याच प्रकारे बघितलं गेलं तर तालुका, तालुका. बघा, आकारांत आला आ. ठीक आहे, म्हणजे हा दीर्घ आहे, त्याच्या अगोदर येणे आलेला जो अक्षर आहे तो काय, दीर्घ आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच प्रकारे बघितलं गेलं तर खिळा. ठीक आहे, तर हे सगळं खिळा, खिळा काय, लहान ई आहे. ठीक आहे, खिळा लहान खी आहे. तर हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, दीर्घ आहे. आणि हा काय होणार, ऱ्हस्व होणार. ठीक आहे,
हे लक्षात ठेवायचं. त्याच प्रकारे बघितलं गेलं तर माहिती, माहिती, ठीक आहे. त्यानंतर बघितलं गेलं गरिबी, गरिबी. तर आतापर्यंत आपण कसं मराठीमध्ये लिहिण्यामध्ये पुष्कळ मिस्टेक करत होतो. पण मिस्टेक न करता आता आपल्याला समजायला आलं की कुठे मोठी विलांटी लावायची, कुठे लहान विलांटी लावायची, कुठे मोठा उकार लावायचा, कुठे लहान उकार लावायचा म्हणून, ठीक आहे. पुन्हा बघा जसं फुले, हा फुले आहे विद्यार्थी मित्रांनो, फुले. ओके. ले, ए दीर्घ आहे. ये दीर्घ असल्यामुळे हु जो त्याच्या समोर अगोदरचा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, अक्षर आहे, तो काय आहे, लहान आहे, ऱ्हस्व आहे. शेवटचं बघितलं तर हुतू तू, हु तू तू, ठीक आहे. हा तू दीर्घ आहे आणि त्याच्या अगोदर जो तू आलेला आहे तो काय आहे, ऱ्हस्व आहे, ठीक आहे. चला एवढं लिहून घ्या. त्यानंतर आणखी आपण 5वा रूल बघूया. चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. ओके. आता 5वं बघूया. सगळ्यात पहिले 4थे एक वेळेस पुन्हा मी सांगतो, जसं खुनी आहे तर शेवटचा अक्षर दीर्घ आहे. जेव्हा पण शेवटचा अक्षर दीर्घ असतो म्हणजे उकार आणि इकार दीर्घ असते, तेव्हा त्याचा अगोदर येणेवाला जो अक्षर असतो विद्यार्थी मित्रांनो, तो नेहमी ऱ्हस्व लिहिला जातो. त्यानंतर 5वा बघितला जाणार, जसं इमारत, चिमणी, पिसवी, झुडूप, निकाल, चिमटा, गुटगुटीत, किरकोळ आणि विहीर. आता हे शब्दाकडे लक्ष दिलं तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल शब्दचे आहे, शब्द जर बघितला गेला तर 4 अक्षरी असो या 5 अक्षरी असो या 3 अक्षरी असो, जेव्हा पण शब्दाची जी सुरुवात आहे आणि शब्दाच्या सुरुवातीला जर इकार येत असेल या उकार येत असेल तर तो नेहमी काय लिहायचा, ऱ्हस्व लिहायचा, ठीक आहे. शब्दाच्या सुरुवातीला जे पण इकार येत असेल या उकार येत असेल, ठीक आहे, तो नेहमी काय लिहायचा विद्यार्थी मित्रांनो, ऱ्हस्व लिहायचा, म्हणजे लहान लिहायचा. मग ते चाहे 3 शब्द असो, 4 शब्द असो, केव्हा पण काय किती पण शब्द असो, सुरुवातीला येणेवाला जो अक्षर आहे तो नेहमी ऱ्हस्व लिहायचा, म्हणजे लहान लिहायचा. त्याच्या इकार लहान लिहायचा, उकार लहान लिहायचा, ठीक आहे. हे तुम्ही आपल्या याच्यात नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे. पुन्हा शेवटचं जर बघितलं गेलं तर खिंड, टिंब, चिंच, लिंबू, विंचू, दुस्साहस, कुस्ती, शिल्लक, ठीक आहे. म्हणजे म्हणायचं आहे की जर अनुस्वार असेल, विसर्ग असेल या जोडाक्षर असेल, यांपूर्वी येणेवाले जे पण इकार आहे आणि उकार आहे ते नेहमी ऱ्हस्व लिहायचे. आता बघा अनुस्वार म्हणजे हा जो टिंब आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण अनुस्वार म्हणतो. काय म्हणतो, याला आपण अनुस्वार म्हणतो, ठीक आहे. ओके. दुस्साहस, दुस्साहसच्या मध्ये जे 2 टिंब आहे त्याला विसर्ग म्हणतो आपण. काय म्हणतो, विसर्ग. ओके. आणि हे जोडा अक्षर तर तुम्हाला माहितीच आहे, ठीक आहे. हे जोड अक्षर, जोडा अक्षर, ठीक आहे. तर हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो, यांसामोर येणारे जे पण अक्षर असेल, त्या अनुस्वार असेल, चाहे विसर्ग असो, चाहे जोडाक्षर असो, यांच्या अगोदर येणारा अक्षर नेहमी ऱ्हस्व लिहिला जाणार, ठीक आहे. तर हे मराठीचे काही नियम्स आहे लिहिण्याबद्दल, ते तुम्हाला जेव्हा आपल्याला योग्य शब्द ओळखा, जेव्हा आपल्याला असं येणार आणि प्रॉपर मराठीतला तो शब्द आपल्याला ओळखायचा राहिला तर हे छोटी छोटी मिस्टेक ते करत असतात. तर या मिस्टेक वरून आपण योग्य शब्द ओळखू शकतो, ठीक आहे. तर हे काही नियम होते, हे तुम्ही व्यवस्थित प्रकारे आपल्या माइंड मध्ये फिक्स करून चला, ठीक आहे. कधी पण तुम्हाला विसरता कामा नये, ठीक आहे. चला तर सगळ्यांनी हे लिहिलं आहे. ओके, लिहून घ्या. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत शब्दांच्या जाती. ओके. आपण काय काय बघितलं, प्रकृती, विकृती, रूप, शब्द, पद, शब्द कसा लिहायचा, ठीक आहे. शब्द अक्षरांच्या समूहापासून एक शब्द बनतो आणि त्याला जेव्हा अर्थ प्राप्त होते तर त्याला आपण एक शब्द म्हणतो. हे आतापर्यंत आपण शब्दाच्याच रिलेटेड शिकत आलेलो आहोत. आता आपण बघणार आहोत शब्दांच्या जाती. तर सगळ्यांनी वर शब्दांच्या जाती हा हेडिंग लिहा खूप मोठ्या अक्षरात, ठीक आहे. तर शब्दांच्या जाती आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर सगळ्यांना माहित आहे की शब्दांच्या जाती 8 असतात. ओके. कोणकोणत्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि जे 4 अव्यय आहे, क्रिया विशेषण अव्यय, उभयनवी अव्यय, काय म्हणतात ते आणखी शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, ठीक आहे. तर हे जे 8 शब्दाच्या जाती आहेत ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. पण त्या अगोदर
तुम्हाला शब्दांच्या जातीमध्ये शब्द शब्द कशा प्रकारे काम करतो ते आपल्याला इथे बघायचं आहे. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जनरली फक्त जसं अवयव मध्ये आपण बघत असतो, ठीक आहे. फक्त शब्दाला बघून या शब्दाच्या स्वरूपावरून शब्दाच्या जाती ठरवायच्या नसतात, ठीक आहे. शब्दाला आपण फक्त बघितलं, जसं पण आहे, पण काय करतो, दोन शब्दांना जोडतो. आणि आहे, आणि काय करतो, दोन शब्दांना जोडतो, ठीक आहे. तर यांना त्यांच्या स्वरूपावरून न बघता त्यांच्या कार्यावरून बघितलं तर उत्तम राहणार. म्हणजे त्यांच्या कार्यावरून आपल्याला शब्दांच्या जाती ठरवता येते. म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळे कार्य करतो. म्हणजे किती प्रकारचं कार्य करतो, 8 प्रकारचं कार्य करतो. हे डायरेक्ट आपण त्या शब्दाला बघून न म्हणजे फाइंड आउट करता, शब्दाला डायरेक्ट असं बघून आपण सांगू शकत नाही की हा इथे याचा नामाचा यूज झाला आहे की विशेषणाचा यूज झाला आहे, केवळ प्रयोगी अव्ययाचा यूज झाला आहे, या आपण शब्दयोगी अव्ययाचा यूज झाला, हे असं डायरेक्ट सांगू नाही शकत. त्याच्या केव्हा आपण सांगू शकणार, त्याच्या ऍक्च्युअल वर्क वरून, की तो शब्द तिथे काम काय करत आहे, त्या वाक्यामध्ये त्याचं काम काय आहे, ठीक आहे. जसं काही मी तुम्हाला सांगतो, जसं शब्दाची जात ही त्याच्याकडे बघून सांगायची नसते, तर ती त्याच्या वाक्यातल्या कार्यावरून सांगायची असते. शब्दाची जे जात आहे विद्यार्थी मित्रांनो, ते त्याच्या स्वरूपावरून सांगायची नसते, तर ते त्याच्या वाक्यातल्या कार्यावरून सांगायची असते. ही तर झाली डेफिनेशन. दुसरं जर बघितलं गेलं की शब्द वाक्यात विविध प्रकारचे कार्य करतो. आता कोणकोणत्या प्रकारचे कार्य करतो, शब्द जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तो विविध प्रकारचे कार्य करतो आणि शब्दाच्या या कार्यालाच आपण काय म्हणत असतो, शब्दाची जात म्हणत असतो. जो शब्द असतो तो वाक्यामध्ये विविध प्रकारचं कार्य करतो आणि शब्दाच्या या कार्यालाच आपण काय म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची जात म्हणत असतो, ठीक आहे. तिसरा पॉइंट जर याच्यात बघितलं गेलं तर शब्द वाक्यातील कार्य हे 8 प्रकारचे असतं, म्हणून शब्दाच्या 8 जाती असतात. आता जो शब्द घेतला, आतापर्यंत आपल्याला शब्द कळला, अक्षर कळला, तर जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, याची जी कार्य आहे शब्दामध्ये ते किती प्रकारचे असते, 8 प्रकारचे. म्हणून आपण शब्दाच्या जाती किती ठरवलेल्या आहे, 8 प्रकारच्या ठरवल्या आहे. ओके. चौथा पॉइंट जर बघितलं की शब्दाची जाती ही त्याच्या स्वरूपावरून ठरवायची नसते, तर त्याच्या कार्यावरून ठरवायची असते. हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ठीक आहे. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात आपल्याला वेगवेगळी कार्य करताना पाहायला मिळते. तर वेगवेगळी कार्य कोणती पाहायला मिळतात, तेच कार्य सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. आपण डायरेक्ट शब्दाची जात म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण इथून स्टार्ट नाही करणार आहोत. आता सगळ्यात पहिले जो आपण मी म्हणत आहोत की शब्द जे आहे 8 प्रकारे कशा प्रकारे कार्य करते, ते आपल्याला हे समजून घेणे इथं पुष्कळ जरुरी आहे, ठीक आहे. चला, तर एक जसं वाक्य आहे, सगळ्यात पहिले कसं आहे, शब्दाची डेफिनेशन, शब्द म्हणजे शब्दाची जी जाती आहे त्याची डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित प्रकारे लिहून घ्या. मी बोर्डवर लिहितो. चल, लक्ष द्या. शब्दाच्या जाती आपण शिकत आहोत, ठीक आहे. हे शब्दाचे डेफिनेशन्स आहे आणि त्याचे मुद्दे आहे, हे परीक्षेत आपल्याला विचारले जातात आणि आपल्या समोरच्या दृष्टिकोनातून आपल्याला पण हे लक्षात ठेवणं पुष्कळ जरुरी आहे, ठीक आहे. शब्द वाक्यात विविध प्रकारचे कार्य करतो आणि शब्दाच्या या कार्यालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, शब्दाची जात असं म्हटलं जातं, ठीक आहे. ही त्याची डेफिनेशन झाली. शब्दाची जात ही त्याच्याकडे बघून सांगायची नसते, तर ती त्याच्या वाक्यातल्या कार्यावरून सांगायची असते. कशावरून सांगायची असते, कार्यावरून. शब्दाच्या वाक्यातलं कार्य हे 8 प्रकारचं असतं. किती प्रकारचं असतं विद्यार्थी मित्रांनो, 8 प्रकारचं असतं. म्हणून शब्दाच्या 8 जाती मानल्या जातात, ठीक आहे. शब्दाच्या 8 जाती मानल्या जातात. ओके. चला, आता त्याचं आपण कार्य बघून घेऊया की कार्य कशा प्रकारे असते. उदाहरणावरून आपण समजून घेऊया. चला, लक्ष द्या सगळ्यांनी इथे. उदाहरण बघा. त्याने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा पण केला. आता बघा, जर आपण पण या शब्दाकडे असं बघितलं ना, तर आपल्याला असं वाटते की हा जो शब्द आहे हा 2 वाक्यांना जोडतो, या 2 शब्दांना जोडतो. आणि जेव्हा एक म्हणजे पण हा 2 वाक्यांना, 2 शब्दांना, 2 वाक्यांना जेव्हा जोडत असतो, तर याला काय म्हणत असतात विद्यार्थी मित्रांनो, उभयान्वयी अवयव. तर हा कोणत्या अवयवाचा शब्द म्हटलं जातात, उभयान्वयी. उभयान्वयी अव्यय. अव्यय, ठीक आहे. तर हा उभयान्वयी अव्यय आहे पण. बघा, पण आपण काय करून राहिलो, याला फक्त शब्दावरून बघून राहिलो. पण हा शब्द आहे उभयनवी अवयव. आपल्याला माहित आहे की उभयनवी अवयव मध्ये पण हा शब्द येतो. पण हे काय झालं, त्याचं स्वरूप झालं. हे आपण त्याच्या स्वरूपावरून सांगत आहोत.
पण आपण काय म्हटलं आहे की शब्दाला त्याच्या स्वरूपावरून न सांगता त्याच्या कार्यावरून सांगणं पडते, ठीक आहे. पण आता मला सांगा, त्याने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा पण केला. आता काय पण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन वाक्यांना जोडून राहिला का? नाही जोडून राहिला ना. तर हा पण जो आहे तो इथे काय म्हणून काम करून राहिला? आता बघा, केला. केला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? क्रियापद आहे. काय आहे? क्रियापद. आणि जेव्हा आपण क्रियापदाला विचारतो कोण, काय आणि कोणाला, तर आपल्याला काय मिळत असते? नाम मिळत असते. तर काय केला? पण केला. काय केला विद्यार्थी मित्रांनो? पण. तर पण इथे काय म्हणून उपयोग होऊन राहिला? नाम म्हणून उपयोग होऊन राहिला. आहे की नाही? केवळ प्रयोगी आपल्या काय म्हणते उभयनवी अव्यय म्हणून उपयोग होऊन राहिला का इथे? नाही. नाम म्हणून उपयोग होऊन राहिला. ठीक आहे. तर नाम नाम आहे या वाक्यात. तशाच प्रकारे दुसरं बघा, गड आला पण सिंह गेला. तर इथे आपण म्हणू शकतो पण जो की उभयनवी अव्यय आहे, ठीक आहे. पण दोन वाक्यांना जोडून राहिला इथे आपण म्हणू शकतो. तर इथे हा कशा प्रकारे वर्क करून राहिला या काम करून राहिला? उभयनवी अव्यय च्या रिलेटेड हा काय करून राहिला? काम करून राहिला. ठीक आहे. तिसऱ्या वाक्यात जर बघितलं आपण ना, तुमच्यासाठी काही पण. तुमच्यासाठी काही पण आणि हे काय विद्यार्थी मित्रांनो? उद्गारवाचक चिन्ह. आता पण इथे काय दोन वाक्यांना जोडून राहिला का? नाही. तर हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो? केवळ प्रयोगी अवयव. ठीक आहे. म्हणजे हे सांगायचं आहे मला की जसं शब्दाला त्याच्या मूळ स्वरूपावरून त्याची डेफिनिशन नाही म्हणजे संकल्पना नाही करायची, ठीक आहे. शब्दाच्या कार्यावरून शब्दाची कोणती जात होत आहे ते आपल्याला बघणं पडते. शब्दांच्या जाती 8 आहे आणि एक शब्द वाक्यामध्ये 8 प्रकारे काम करतो, ठीक आहे. जर आपण फक्त पण म्हटलं तर सर हा वाक्यामध्ये पण आला तर हा पण जो आहे उभयनवी अव्यय आहे असं म्हटलं तर आपलं जे प्रश्नाचं उत्तर होणार ते चुकीचं ठरणार, ठीक आहे. पहिले बघून घ्यायचं की पण कोणतं काम करून राहिला. जसं त्याने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा पण केला, ठीक आहे. निर्धार केला म्हणजे पण केला म्हणजे पण केला म्हणजे त्याने काय केला? पण केला. केला हा क्रियापद आहे तर पण इथे कशाचं काम करून राहिला? नामाचं काम करून राहिला, ठीक आहे. दुसऱ्या वाक्यात बघितलं, गड आला पण सिंह गेला. इथे म्हणू शकतो की दोन शब्दांना दोन वाक्यांना काय जोडून राहिला? पण. पण ह्या दोन वाक्यांना जोडून राहिला तर इथे कोणता काम करून राहिला? उभयनवी अव्ययाचा काम करून राहिला, ठीक आहे. तिसरं जर बघितलं की तुमच्यासाठी काही पण, पण हा कोणता? केवळ प्रयोगी अव्यय आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जर वाक्य बघितला केवळ प्रयोगी, ठीक आहे. तर सांगायचं हेच आहे की एक शब्द शब्दांच्या जातीमध्ये 8 प्रकारचं कार्य करतो, ठीक आहे. पुन्हा आपण एक्झाम्पल बघून घेऊया. लक्ष द्या इकडे. चला आता या शब्दांकडे लक्ष द्या. इथनं तुम्हाला क्लिअर होणार की कशा प्रकारे एक शब्द 8 प्रकारे वर्क करतो म्हणून, ठीक आहे. आणखी काही उदाहरण आपण बघत आहोत. जसं इथे बघा, शेवटी वर लग्नास तयार झाला. आता जर वर बघितलं वर, ठीक आहे. त्याच्या मूळ स्वरूपावरून त्याला बघितलं तर वर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे वर काय सांगत असतो? एक स्थळ सांगत असतो. आणि जे पण स्थळ सांगते त्यांना आपण काय म्हणत असतो? त्या अव्ययांना त्या शब्दाला काय म्हणत असतो आपण? क्रियाविशेषण अव्यय. हे तर झालं त्याचं स्वरूप. पण आपल्याला स्वरूपावरून शब्दाचं काय वर्क करत आहे हे सांगता येत नाही. वाक्यात जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी वाक्य वाचणं पडेल. ठीक आहे. वाक्याला प्रश्न विचारणं पडेल की तिथे तो शब्द काय कोणता वर्क करून राहिला, कोणतं काम करून राहिला म्हणून, ठीक आहे. तर आपण वर शब्द घेऊन चाललो. शेवटी वर लग्नास तयार झाला. ओके. आता इथे मला सांगा वर, शेवटी वर. आता शेवटी वर म्हणजे आता वर पाहून आपण सांगू शकतो का? इथे काय होत आहे? शेवटी वर लग्नास तयार झाला. वर म्हणजे एक स्थळ आहे. जर स्थळ म्हटलं तर क्रियाविशेषण अव्यय होतो तो, ठीक आहे. पण इथे काय बोलून राहिले की शेवटी वर लग्नास तयार झाला. आता मला सांगा इथे वर्क जे आहे कोणतं कार्य करून राहिलं? कोणतं कार्य करून राहिलं? बघा, मला माहिती आहे की आपण नाम शिकायचं आहोत, क्रियापद शिकायचं आहोत, विशेषण शिकायचं आहोत. पण आपण इथे हे शिकत आहोत की एक शब्द कशा प्रकारे काम करतो हे तर समोर आपण शिकणारच आहोत. आपलं नाम स्टार्ट व्हायचं आहे. अजूनपर्यंत नाम आपण शिकलेलं नाही, ठीक आहे. क्रियापद विशेषण अजूनपर्यंत आपण इथे शिकलो नाही. पण आपल्याला काही गोष्टी शब्दाबद्दल माहिती असायला हवी, ठीक आहे. तर आता इथे हा वर कोणतं काम करून राहिला? शेवटी वर लग्नास तयार झाला. कोण तयार झालं? ठीक आहे. जेव्हा आपण कोण, काय आणि कोणाला
ठीक आहे, हे आपण नामामध्ये तर शिकूच. असा प्रश्न जर क्रियापदाला जर आपण विचारला आणि जे उत्तर मिळतो तर ते काय असते विद्यार्थी मित्रांनो, ते नाम असते. ठीक आहे, तर मी इथे विचारतो कोण तयार झाला, वर तयार झाला. तर मग वर इथे काय आहे, कोणतं कार्य करून राहिला विद्यार्थी मित्रांनो, नामाचं कार्य करून राहिला. कोणतं कार्य करून राहिला, नामाचं. ठीक आहे, स्वरूपावरून जरी वर हा स्थळ आहे आणि क्रियाविशेषण अव्यय आहे, पण इथे वर कशाचं कार्य करून राहिला, नामाचं कार्य करून राहिला. दुसऱ्यामध्ये बघा, वर पिता मांडवात फिरत होता. आता हा वर, ठीक आहे, हा वर इथे काय इंडिकेट करत आहे, काही तुम्हाला समजत आहे काय इंडिकेट करत आहे म्हणून? ठीक आहे, चला, जरी नाही समजत असेल तर मी तुम्हाला सांगतो. वर पिता मांडवात फिरत होता. आता मला सांगा, प्रश्न विचारा क्रियापदाला. इथे क्रियापद काय, होता, म्हणजे ठीक आहे, याला प्रश्न विचारू. कोण फिरत होता, पिता. कोण फिरत होता, पिता. तर पिता इथे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पिता इथे नाम आहे. ठीक आहे, पिता इथे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पिता इथे नाम आहे. आणि पित्याबद्दल जो माहिती सांगतो त्याला काय म्हणतात, विशेषण. पित्याबद्दल जो माहिती सांगतो त्याला काय म्हणतात, विशेषण. तर वर इथे विद्यार्थी मित्रांनो हा विशेषणाचा कार्य करून राहिला. ठीक आहे, हा विशेषणाचा कार्य करून राहिला. ठीक आहे, जो इथे हा वर आलेला आहे हा इथे विशेषणाचा कार्य करून राहिला, इथे नामाचा कार्य करून राहिला. इथे विशेषणाचा कार्य अशा प्रकारे करून राहिला, वर पिता मांडवात फिरत होता. वर पिता मांडवात फिरत होता. म्हणजे आपण प्रश्न विचारला क्रियापदाला, कोण फिरत होता, पिता. पिता काय झालं, नाम. आणि नामाबद्दल माहिती कोण सांगत असते, विशेषण. मग इथे वर काय झालं, विशेषण. बघा, तर वर इथे काय क्रियाविशेषणचं कार्य करत आहे का, नाही, इथे विशेषणाचं कार्य करत आहे. तिसरं बघा, वधूने वर बघितले. आता बघा, वधूने वर बघितले म्हणजे काय, तिचे स्वयंवर चालत होतं का? पुष्कळ सारे असे पुष्कळ नवरदेव राजे महाराजे आले आणि ते त्यांना बघतील आणि त्यांच्याशी लग्न करणार, असं तर नाही ना. वधूने वर बघितल्या, कारण वरचा मिनिंग जर आपण बघितलं तर नवरा होतो. ठीक आहे, वधू म्हणजे नवरी. पण इथे बघा, इथे काय, आता इथे स्थळ दर्शून राहिलं. जे कोणी वधू असेल, वधूने वर बघितले. ते वर नाही बघितले जे तिला स्वयंवर करायचे आपला. वधूने वर बघितले म्हणजे वर बघितले, तर हे काय दर्शवत आहे, स्थळ. तर इथे आपण म्हणू शकतो की हा जो वर आहे इथे हा क्रियाविशेषण अव्यय म्हणून कार्य करत आहे. ठीक आहे, कारण हा स्थळ दर्शवून राहिला, स्थळ दर्शवत आहे. म्हणून याला आपण काय म्हणू, क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, आता हा वाला बघा, वर वधू मंचकावर चढले. आता मंचकावर चढले, इथं पण वर आला. हा वर म्हणजे नवरा, हे वधू म्हणजे नवरी. नवरा आणि नवरी मंचकावर चढले. आता वर, आता हा जो वर आला काय क्रियाविशेषण अव्यय घेऊन आला का विद्यार्थी मित्रांनो, नाही, हा कोणत्या तरी शब्दाला जोडून आला. जेव्हा हा अवयव कोणत्या तरी शब्दाला जोडून येतो तर त्याला काय म्हणत असतो, शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव. तर इथे हा वर कोणता कार्य करून राहिला, शब्दयोगी अव्ययाचा. कोणता कार्य करून राहिला, शब्दयोगी अव्ययाचा. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. तर इथे हा शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, याचं कार्य करून राहिला. आता तू त्याला वर, पाचवं बघा, तू त्याला वर. आता वर म्हणजे तू त्याला वर. तू त्याला वर म्हणजे तू त्याला आशीर्वाद दे. वरचा इथे मिनिंग काय होऊन राहिला, तू त्याला आशीर्वाद दे. काय स्थळ दर्शून राहिला का, नाही. तू म्हणते की तू त्याला वर. वर म्हणजे काय होऊन राहिला, आशीर्वाद दे. आणि वर, वर म्हणजे वरण्याची क्रिया. वरून राहिला ना तो, आशीर्वाद देण्याची क्रिया. तर इथे हा वर कशा प्रकारे कार्य करून राहिला, क्रियापदाचं कार्य करून राहिला. कशाचं, क्रियापदाचं कार्य करून राहिला. ठीक आहे, ओके. एक वेळेस पुन्हा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. एक जो शब्द आहे, जर तो शब्द वाक्यात जातो तर तो पद बनतं. हे तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेला. पण आता जो शब्द आहे, जेव्हा तो शब्द जेव्हा वाक्यात जातो तेव्हा तो 8 प्रकारचे कार्य करतो. ठीक आहे, 8 प्रकारचे कार्य कोणते कार्य करतो ते आपण समोर तर बघणारच आहोत. टप्प्याने नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळं काही आपण बघणार आहोत. सध्या आपण त्या शब्दाचं कार्य कसं होते प्रत्येक वाक्यामध्ये ते आपण बघत आहोत.
आता वर, जर वर बघितलं तर हा एक स्थळ दाखवतो, म्हणजेच तो क्रिया विशेषण अव्ययाचा काय एक शब्द आहे, एक अव्यय आहे. वर हा एक क्रियाविशेषण अव्यय आहे असं आपण म्हणू. पण आपण फक्त त्याच्या स्वरूपावरून त्याची जात ठरवू शकत नाही. त्याच्या जात ठरवण्यासाठी आपल्याला वाक्यात बघणं पडेल. तर शेवटी वर लग्नास तयार झाला, तर इथे वर हा नामाचं कार्य करून राहिला. दुसरं वाक्य जे बघितलं, वर पिता मांडवास फिरत होता, तर इथे जो वर आहे हा विशेषणाचा कार्य करून राहिला. वधूने वर बघितले, हा म्हणजे हे स्थळ आहे, स्थळ दर्शवत आहे, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे वर बघितले त्याने. तर इथे म्हणू शकतो की वर जे आहे हे क्रियाविशेषण अव्यय आहे. इथे हा क्रियाविशेषण अव्ययाचा काम करून राहिला. वर वधू मंचकावर चढले, हा शब्दाला जोडून आला, म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा काम करून राहिला. तू त्याला वर म्हणजे इथे हा क्रियापदाचा कार्य करून राहिला. एवढं कळलं? म्हणजे तुम्हाला आता ऍटलिस्ट कळलं की जो शब्द असतो तो वाक्यामध्ये 8 प्रकारचं कार्य करतो. ठीक आहे, एवढं तर कळलं. ठीक आहे, हे लिहून घ्या सगळ्यांनी. चला लक्ष द्या. आता आपण शब्दाची जाती बघत आहोत. शब्दाच्या जातीमध्ये शब्दाची जाती जी आहे 2 प्रकारे वर्गीकरण केल्या जातात. शब्दांच्या जातीचे विद्यार्थी मित्रांनो 2 प्रकारे, जसं बघितलं गेलं की शब्दांच्या जाती 2 प्रकारे वर्गीकरण केल्या जातात. ओके, आपण हे बघितलं. आता शब्दांच्या जातीचे 2 प्रकारे वर्गीकरण कसं केलं जाते. एक म्हणजे विकारी असते आणि एक काय असते अविकारी. एक असते विकारी आणि अविकारी. तशाच प्रकारे हे विकारी आणि अविकारी शब्दांच्या 2 प्रकारे वर्गीकरण हे विकारी आणि अविकारी मध्ये कोणी केलेलं आहे, तर ते मोके दामले यांनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? मोके दामले. ठीक आहे, शब्दांच्या जातीचे 2 प्रकारे वर्गीकरण विकारी आणि अविकारी मध्ये मोके दामले यांनी केलेलं आहे. तशाच प्रकारे शब्दाच्या जातीचे 2 प्रकारे वर्गीकरण सविभक्तिक आणि अविभक्तिक, सविभक्तिक आणि अविभक्तिक हे कोणी केलं आहे? दादोबा पांडुरंग यांनी केलेलं आहे. पेपरमध्ये विचारत असतात, दादोबा पांडुरंग, दादोबा पांडुरंग यांनी केलेलं आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे प्रतिपदिके, धातू आणि अव्यय, शब्दांच्या जातींना प्रतिपदिके, धातू आणि अव्यय यामध्ये कोणी वर्गीकरण केलं आहे? ते केलं आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेलं आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, अशा प्रकारे शब्दांच्या जातीचं वर्गीकरण केलेलं आहे. मोके दामले यांनी विकारी आणि अविकारी मध्ये, ठीक आहे, जे आपल्याला शिकायचे आहे. दादोबा पांडुरंगे यांनी सविभक्तिक आणि अविभक्तिक मध्ये केलेलं आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी प्रतिपदिके, धातू आणि अव्यय मध्ये केलेलं आहे. ठीक आहे, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या मते नाम, सर्वनाम आणि विशेषण यांना प्रतिपदिके म्हटले जातात. ठीक आहे, त्याच प्रकारे क्रियापद जे आहे यांना काय म्हटले जातात? धातू म्हटले जातात. ठीक आहे, आणि बाकीचे जे अव्यय, बाकीचे 4 अव्यय आहे, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, ठीक आहे, यांना अव्यय म्हटले जाते. हे कोणी सांगितलं आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात असणं पुष्कळ जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता आपण बघत आहोत शब्दांचे 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे, विकारी आणि अविकारी. आपण आज हे बघू. तर विकारी जाती काय असतात? विकारी जाती काय असतात? जसं जर आपण याचं विकारी, जर विकार म्हटलं, विकार आणि त्याला हा प्रत्यय जोडला, विकार प्लस ई, तर हे झालं विकारी. काय झालं विद्यार्थी मित्रांनो? विकारी. ओके, विकार म्हणजेच काय होतो विद्यार्थी मित्रांनो? बदल. विकार म्हणजेच काय होतो? बदल. जर शब्दामध्ये जर बदल होत असेल तर त्यांना आपण कोणता शब्द म्हणू? विकारी शब्द म्हणू. म्हणजे ज्या नामामध्ये, सर्वनामामध्ये, विशेषणामध्ये, क्रियामध्ये जर आपल्याला बदल पाहायला मिळत असेल, त्या शब्दामध्ये बदल पाहायला मिळत असेल, शब्द सतत बदलत असेल, ठीक आहे, त्याला आपण विकारी म्हणू. आणि ज्यांच्यात काहीच बदल होत नाही, जो शब्द जसा तसाच असतो, त्याला आपण काय म्हणतो? अविकारी म्हणतो. ठीक आहे, तर हे सगळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? अविकारी आहे. हे काय आहे? हे विकारी आहे. ठीक आहे, यांना लिहून घ्या, हे विकारी आहे. जे की नेहमी चेंज होतात, नाम बदलतात, सर्वनाम बदलतात, विशेषण बदलतात. जे शब्द बदलतात त्यांना आपण काय म्हणतो? विकारी. आणि जे बदलत नाही त्यांना आपण म्हणतो अविकारी. ठीक आहे, ओके, याची डेफिनेशन लिहून घ्या.
ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो, ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो आणि जातीला एक विकार येते तर त्याला विकारी जाती असे म्हणतात. याची डेफिनेशन लिहून घ्या. ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो, शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो त्या जातीला विकारी जाती असे म्हणतात. त्या जातीला विकारी जाती असं म्हणतात. ठीक आहे. तर ज्या शब्दामध्ये विकार होतो आणि ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो त्या जातीला विकारी असे म्हणतात. आणि असे विकार किती आहे? असे विकार 6 विकार आहे. मराठी भाषेत 6 विकार आहे. मराठी भाषेत 6 विकार आहे. आणि ते 6 विकार कोणकोणते आहे विद्यार्थी मित्रांनो? ते लिहा. लिंग, दुसरा आहे वचन, तिसरा आहे पुरुष, चौथा आहे विभक्ती, पाचवा आहे काळ आणि 6वा आहे अर्थ. ठीक आहे. ओके. 6वा आहे अर्थ. हे अर्थ आहे. ओके. चला लक्ष द्या. शब्दांच्या जाती बघत आहोत. शब्द 2 प्रकारे वर्गीकरण केले जातात, विकारी आणि अविकारी. ठीक आहे. याची डेफिनेशन संकल्पना कोणी सांगितली आपल्याला? मोके दामले यांनी सांगितलेलं आहे. मग सविभक्तिक, अविभक्तिक याची संकल्पना हे 2 वर्गीकरण होते म्हणून कोणी सांगितलंय? दादोबा पांडुरंगनी सांगितलंय. त्याच प्रकारे प्रतिपदिके, धातू आणि अव्यय यांना वर्गीकरण कोणी केलंय? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलंय. ठीक आहे. तर नाम, सर्वनाम आणि विशेषण यांना काय म्हणत असते? प्रतिपदिके म्हणतात. आणि जे क्रियापद असते त्यांना काय म्हणत असते? धातू म्हणत असते. ठीक आहे. तसेच बाकी जे 4 उरलेले आहेत त्यांना काय म्हणतात? अविकारी. ठीक आहे. मग नंतर काय? अविकारी आणि अविकारी कोणी सांगितले? मोके दामले यांनी सांगितले. विकारी म्हणजे ज्यांच्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो, ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो त्या जातीला काय म्हणतात? विकारी जाती म्हणतात. आणि ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल नाही होत त्यांना काय म्हणतात? अविकारी. ठीक आहे. तर अविकारी मध्ये कोण कोण मोडते? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभययोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. त्याच प्रकारे मराठी भाषेत 6 विकार आहे. 6 विकार म्हणजे कोणकोणते? लिंग, वचन, पुरुष, विभक्ती, काळ आणि अर्थ. तर आपल्याला लिंग, वचन, पुरुष, विभक्ती, काळ आणि अर्थ यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद कशा प्रकारे बदलत असतात हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजपर्यंत आपण म्हणजे आजचा व्हिडिओ आपण इथेपर्यंतच ठेवूया, कारण आपल्याला 10 मिनिटात आपल्याला वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पण बघायचे आहे. आणि ते बघणार आहोत आपण जे आता रिसेंटली झालेले तलाठी जे परीक्षा आहे त्यामध्ये आलेले, म्हणजे पूर्ण परीक्षेत आलेले आपण जेवढे पण शब्दार्थ आहे, वाक्यप्रचार आहे, म्हणी आहे ते आपण बघणार आहोत. पण आजचा सेशन तुम्हाला समजला ना? कुठेपर्यंत आपण लिंग, वचन, पुरुष, विभक्ती आणि काळ इथेपर्यंत आलेलो आहोत. पुढचा सेशन आपण इथनं सुरू करूया की कशा प्रकारे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद लिंग, वचन, पुरुष, विभक्ती, काळ याप्रमाणे बदलत असतात. हे तर बदलत नाही, हे जसे तसेच असतात. ठीक आहे. चला, तर आजचा व्हिडिओ हा इथेपर्यंतच होता. आता पुढचा सेशन आपण डायरेक्ट परीक्षेत आलेले म्हणी, वाक्यप्रचार आणि शब्दप्रयोग आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तुम्ही मोबाईल आणलाय का? ओके. हे जे आलेले सगळे जे प्रश्न आहे, कादंबरी झालं, म्हणी झालं, वाक्यप्रचार झालं, हे सगळेचे सगळे प्रश्न परीक्षेत आलेले विद्यार्थी आहे. ठीक, परीक्षेत आलेले प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तलाठी मधले घेतलेले आहे काही प्रश्न आहे. आपण समोर वनभरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये आलेले सगळे जे आलेले जे शब्दार्थ आहे, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, सगळे शब्द आपण इथे आपल्या सेशनच्या शेवटी बघणार आहोत. ठीक आहे. चला, तर कादंबरी बघा. कादंबरी आपल्याला विचारली जातात.
तर पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ती लिहिली आहे विद्यार्थी मित्रांनो विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. आणखी काही कादंबरी आहे जसे विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी आहे पांगिरा, पानिपत, झाडाझडती, संभाजी, महानायक इत्यादी. ह्या मेन कादंबरी आहे, तुम्हाला त्या लक्षात ठेवणं पडेल. ठीक आहे. त्यानंतर शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी मृत्युंजय, युगंधर, लढत, छावा या इत्यादी त्यांनी लिहिलेले आहे. पण ह्या मेन 4 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणत्या? शिवाजी सावंत यांनी लिहिलेले मृत्युंजय, युगंधर, लढत आणि छावा. त्याचप्रकारे रणजित देसाई यांनी लिहिलेली कादंबरी श्रीमान योगी, राधेय, स्वामी, आलेख इत्यादी. ठीक आहे. रणजित देसाई यांनी लिहिलेले. त्यानंतर इनामदार इनामदार यांनी लिहिलेले झुंज, झेप, शहनशाह. ठीक आहे. या प्रकारे कादंबऱ्या आपल्याला विचारले जातात परीक्षामध्ये. समोरच्या स्लाइड मध्ये बघूया आपल्याला त्यानंतर काय दिलं आहे. यानंतर आपल्याला मनी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर या मनी पण तुम्हाला दररोज वाचायचं आहे. मनी, बुडत्याला काडीचा आधार. बुडत्याला काडीचा आधार म्हणजेच याचा काय मिनिंग होतो? संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा मोलाचे वाटते. ठीक आहे. म्हणजे याचा मिनिंग हा होतो की जेव्हा आपल्यावर घोर संकट येते. ठीक आहे. 1 मिनिट. ओके. बुडत्याला काठीचा आधार म्हणजे खूप जास्त जेव्हा माणसावर संकट येतो आणि त्या संकटाच्या वेळी कोणी आपली छोटीशी जरी हेल्प करते, छोटी जरी मदत करते, तर त्याला म्हणतात बुडत्याला काठीचा आधार. दुसरा आहे बुबट्या गेल्या पण भोके राहिली. ठीक आहे. बुबड्या गेल्या पण भोके राहिली याचाच मीनिंग आहे उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी मागे उरल्या. ठीक आहे. हे तुम्हाला दररोज लक्षात ठेवायचं आहे. बुडत्या घरचा तरता वासा. बुडत्या घरचा तरता वासा म्हणजे जेव्हा सर्वनाश होऊ लागतो तेव्हा जेवढे म्हणजे वाचवता येईल तेवढे वाचवावे. जेव्हा सर्वनाश होऊ लागतो तेव्हा जेवढे वाचवता येईल तेवढे वाचवावे. ठीक आहे. ओके. बुडत्या घराचा तरता वासा. बुडत्या घराचा तरता वासा. आणि शेवटी आहे बुडत्याचा पाय खोल्यात. बुडत्याचा पाय खोल्यात म्हणजे ज्याची अधोगती होते त्याच्यावरच अधिकाधिक संकटे येतात आणि एकदा नुकसान होऊ लागले म्हणजे अशी काही दुर्बुद्धी सुचते की त्यामुळे अधिकच नुकसान होते. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळी अधोगती होते त्याच्यावर अधिकाधिक संकटे असतात. जेव्हा आपल्यावर पुष्कळ सारे संकट येत राहतात तर संकटच येत राहतात. पण जेव्हा आपण काही आपलं लॉजिक लावतो, काही विचार करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती आपली जी दुर्बुद्धी सुचते ते पण एक आपल्या काय म्हणजे नुकसानातच आपलं ते इनबिल्ड होऊन जाते. नुकसानातच आपलं ते काय होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यात परिवर्तन होऊन जाते. म्हणून म्हटलं आहे बुडत्याचा पाय खोलात म्हणजे ज्याची अधोगती होते त्याच्यावर अधिकाधिक संकटे येतात आणि एकदा नुकसान काय होऊ लागलं म्हणजे अशी दुर्बुद्धी सुचते की त्यामुळे त्याचं अधिकच नुकसान व्हायला लागते. ठीक आहे. ह्या मनी आहे. कोणकोणत्या मनी? बुडत्याला काडीचा आधार, बुगड्या गेल्या पण भोके राहिली, बुडत्या घराचा तरता वासा आणि बुडत्याचा पाय खोलात. ठीक आहे. प्रोनाउन्सिएशन थोडं कठीण आहे पण हे लक्षात ठेवणं पडेल तुम्हाला कारण हे परीक्षेत आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. पुढच्या स्लाइडवर बघूया. पुढच्या स्लाइडवर आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्यप्रचार. वाक्यप्रचार काय आहे? वाक्यप्रचार लक्ष द्या. तोंड घशी पडणे. तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर याचा योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. ठीक आहे. विश्वासाच्या ठिकाणी काय होणे? फसगत होणे. म्हणजे हा वाक्यप्रचार त्या परिस्थितीसाठी वापरला जातो जेव्हा एखाद्याचे खरे स्वरूप किंवा खोटेपणा लोकांसमोर उघड होते. ठीक आहे. विशेषतः जे लोक विश्वास करून ठेवतात त्या ठिकाणी म्हणजे जे लोक विश्वास करून ठेवतात त्या ठिकाणी फसवणूक होते. म्हणजे जे लोक जास्त ज्या लोकांवर विश्वास ठेवतात त्या ठिकाणी जास्त आपल्याला फसवणूक झालेली दिसते. म्हणून म्हटलं आहे की तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. ठीक आहे. आणखी काही वाक्यप्रचार आहे बघून घ्या. तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. तोंड देणे म्हणजे लढावयास सिद्ध होणे. ठीक आहे. लढावयास काय होणार विद्यार्थी मित्रांनो? सिद्ध होणे. तोंड टाकणे म्हणजे वाटेल ते बोलणे. ते म्हणतात ना ए तोंड टाकू नको म्हणजे वाटेल ते बोलणे म्हणजे काय होते? तोंड टाकणे. ठीक आहे. तोंड उतरणे म्हणजे तोंडावरचे तेज नाहीसे होणे. तर हे वाक्यप्रचार पण तुम्हाला दररोज करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एक जरी केला तरी भरपूर आहे. ओके. त्यानंतर
शब्दार्थाचा वाक्यात उपयोग. आता बघा हे पण आपल्याला पेपरमध्ये मराठी ग्रामरमध्ये मराठी व्याकरणमध्ये विचारले जातात. जसे पितळ उघडे पडणे हे परीक्षेत विचारलेलं आहे. ठीक आहे. पितळ उघडे पडणे याचे स्पष्टीकरण आहे. पितळ उघडे पडणे म्हणजे खरे स्वरूप बाहेर पडणे. म्हणजे याचा आता अर्थ स्पष्टीकरण बघून घ्या. जादूटोणा करणारा भोंदू बाबाचे खरे स्वरूप विज्ञान शिक्षकाने उघड केले. तो जो हात चलाकीपणा करून लोकांना फसवत होता ते सगळ्यांना दाखवून दिले. म्हणजे जो भोंदू बाबा होता आणि एक सायन्सचा टीचर होता, त्यांनी त्या भोंदू बाबाचे जेवढे पण हात चालाकीपणा होते ते सगळेचे सगळे काय केले विद्यार्थी मित्रांनो, लोकांच्या समोर आणून टाकले. तर त्यालाच म्हणतात पितळ उघडे पडणे. पितळ उघडे पडणे म्हणजे खरे स्वरूप बाहेर आणणे या खरे स्वरूप बाहेर पडणे. पुढच्या स्लाइडवर बघूया विद्यार्थ्यांनो. याच्यात काही समानार्थी शब्द जे आपल्याला नेहमी विचारले जातात. समानार्थी शब्द एवढे एका दिवसाकरिता तुम्हाला लक्षात असणं पुरेसे आहे. ठीक आहे. प्रहार. प्रहार याचा अर्थ होतो घाव, वार, आघात या मारणे. तशाच प्रकारे प्रवाह. प्रवाह याचा अर्थ होतो नदीचा प्रवाह, वाहण्याची क्रिया, सतत चालू असलेली कोणती गोष्ट. त्याच प्रकारे प्रहर. प्रहर म्हणजे दिवसाचा एक भाग असतो, म्हणजे 3 तासाची एक कालावधी असते, त्याला म्हणतात प्रहर. त्यानंतर बघा पुन्हा निर्धार. निर्धार म्हणजे निश्चय, निग्रह. ठीक आहे. निश्चय, निग्रह आणि दृढ संकल्प. ठीक आहे. निर्धार म्हणजे निश्चय, निग्रह या दृढ संकल्प. निबिड. निबिड म्हणजे गडद या धनदाट. निबिड म्हणजे गडद या धनदाट. त्याच प्रकारे निवाडा. निवाडा म्हणजे निर्णय या न्याय. आणि चौथा म्हणजे चपराक. चपराक म्हणजे चापट, थापड, थापड या फटकारा. याचाच अर्थ चपराकचा अर्थ काय होतो, हाताने गालावर किंवा शरीरावर दिलेला जोरदार फटका या मार, त्याला काय म्हणतो आपण, चपराक म्हणतो. आणि शेवटच्या स्लाइडवर आपण विरुद्धार्थी शब्द बघूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्द आहे शब्द. आता अनास्थाच्या विरुद्धार्थी शब्द काय होणार, आस्था. आवरचा विरुद्धार्थी शब्द काय होणार, अजागड. ठीक आहे. त्याच प्रकारे आशाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार, निराशा. आश्रयच्या विरुद्धार्थी शब्द निराश्रय. औरसचा विरुद्धार्थी शब्द अनौरस. औदार्याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार, कृपणता. त्याच प्रकारे औचित्यच्या विरुद्धार्थी शब्द अनौचित्य. ओवळाच्या विरुद्धार्थी शब्द सोवळा. चिरंतनच्या विरुद्धार्थी शब्द क्षणभंगूर. चिकारच्या विरुद्धार्थी शब्द थोडे. चिरकालच्या विरुद्धार्थी शब्द अल्पकाळ. आणि चिरायूचा विरुद्धार्थी शब्द अल्पायू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा आजचा आपला सेशन होता. मराठी सेशन नंतर तुम्हाला दररोज या प्रकारचे शब्दार्थ, म्हणी, वाक्यात उपयोग तुम्हाला पाहायला मिळणार. आणि डेली बेसिसवर तुम्हाला हे हर रोज करायचेच आहे. हप्त्यातनं 3 दिवस तुम्हाला करणं पडेल. मग आपला इंग्लिशचा सेशन चालू होणार. इंग्लिशचे सेशनचे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स आहे ते आपण इथे बघणार आहोत. यानी काय होतं, जास्त वजन पण आपल्या डोक्यावर नाही येणार आणि एक दिवस आपल्याला एवढे सारे शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि म्हणी वाचणं सहज सोपे आहे एकदम. ठीक आहे. तर मराठी ग्रामर आज शिकलो. त्यानंतर आपण म्हणी, वाक्यप्रचार, शब्दाचा अर्थ, समानार्थी शब्द हे आज आपण शिकलो. त्याच प्रकारे विकार काय असतात ते आपण शिकलो. विकार मध्ये जे 6 विकार आहे त्यांना कशा प्रकारे वाक्यात उपयोग केला जाते, नाम, सर्वनाम कशा प्रकारे विकारा थ्रू बदलत असतात ते आपण इथे उद्या या सेशन मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर जो कोणी नवीन विद्यार्थी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांना कोणाला मॅथ, रिझनिंग मध्ये स्ट्रॉंग व्हायचं आहे, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर मध्ये स्ट्रॉंग व्हायचे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी बीडीएस अकॅडमी या ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपला प्रतिसाद देऊ शकता आणि मला तुमच्याकडे एक मोटिवेशन मिळू शकते. तर म्हणून जे काही विद्यार्थी माझा हा सेशन बघत असेल तर प्लीज, जेवढे भी विद्यार्थी असेल प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.